हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली करंट अफेअर मराठी या यूट्यूब चॅनलला. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026. आज आपण चालू घडामोडी आणि MCQ बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्न परीक्षेसाठी उपयोगी आहेत. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. ओडिशा सरकारने लँड रेकॉर्ड्समध्ये कोणती नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, QR कोड व्हेरिफिकेशन. प्रश्न क्रमांक 2. इटलीने ICC मेन्स T20 वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय कोणत्या संघाविरुद्ध मिळवला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेपाळ. प्रश्न क्रमांक 3. संरक्षण मंत्रालयाने हालसोबत डॉर्नियर डील किती कोटीचा केला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2,312 कोटी. प्रश्न क्रमांक 4. तमिळ आणि ब्राह्मी इन्स्क्रिप्शन सोबत कोणत्या भाषा सापडल्या? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्राकृत आणि संस्कृत. क्रमांक 5. तमिळ आणि ब्राह्मी इन्स्क्रिप्शन कुठे सापडले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इजिप्तमध्ये. पर्याय क्रमांक 6. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष भारताला कोणत्या तारखेदरम्यान भेट देणार आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 18 ते 22 फेब्रुवारी. रशियाने कोणता मेसेजिंग ॲप बंद केला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हॉट्सअप. ने मंजूर केलेल्या प्रकल्पाची किंमत किती होती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3.6 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 9. इंडस्ट्रियल रिलेशन कोड बिल कोणत्या वर्षी संसदेत मंजूर झाला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2026. प्रश्न क्रमांक 10. LSDसाठी भारताचा पहिला नॅशनल बायोबँक किती संस्थांच्या सहकार्याने तयार झाला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 28. असेच नवनवीन MCQ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला उद्या पुन्हा भेटूया.